नमस्कार लाडके बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ लाडके बहीण जोडीबाबत खूपच महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, हा जो व्हिडिओ आहे तो काय करा, पूर्ण बघून घ्या. यामध्ये आपण लाडक्या बहिणींना जे पण कोणते प्रश्न पडत असेल, जे तुम्ही वारंवार विचारता, त्या प्रश्नांची सगळे उत्तर मी दिलेले आहे. तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो काय करा, शेवटपर्यंत बघा. आणि आणखी पण तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच कामाचे व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे केवायसी पुन्हा सुरू झाले आहे का? हा प्रश्न सर्वात जास्त विचारला जातो. याचं उत्तर एकदम स्पष्ट आहे. केवायसी पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे, पण ती सर्वांसाठी नाही. फक्त त्यांचीच ई केवायसी सुरू झाली आहे ज्यांची ई केवायसी चुकली होती. म्हणजेच त्यांनी अगोदर केवायसी करताना त्यांचे जे आपलं जे प्रश्न विचार होते, ते प्रश्नांची उत्तरे चुकीची दिली होती. फक्त त्यांचीच केवायसी आहे ती चालू झाली आहे. म्हणजेच फक्त दुरुस्ती ई केवायसी चालू झाली आहे. दुसरा प्रश्न बघा, कोणासाठी केवायसी आहे आणि कोणासाठी केवायसी नाही? ज्यांनी आधीच ई केवायसी केली होती पण त्यावेळी प्रश्नांची उत्तरे चुकली होती, त्यांसाठीच ई केवायसी पुन्हा सुरुवात करण्यात आली. ज्यांनी आधी ई केवायसी केली होती पण त्यावेळी प्रश्नांची उत्तरे चुकली होती, त्यांसाठीच पुन्हा ई केवायसी सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि ज्यांची ई केवायसी आधीच पूर्ण झालेली आहे त्यांना आणि ज्यांची माहिती बरोबर आहे त्यांना नवीन केवायसी करण्याची काहीही गरज नाही. आणि ज्यांच्याकडून ई केवायसी केलेलीच नाही त्यांसाठी सध्या कोणत्याही प्रकारचा पर्याय उपलब्ध नाही. जसा काही पर्याय येईल किंवा जसं काही अधिकृत अपडेट येईल, मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊनच येणार आहे. आता तिसरा प्रश्न म्हणजे बघा, या आधार क्रमांकाची केवायसी आधीच पूर्ण झालेली आहे असा एरर मेसेज येत आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींना असा मेसेज दिसतो, या आधार क्रमांकाची ई केवायसी पूर्ण झालेली आहे. याचा अर्थ असा आहे की तुमची माहिती बरोबर आहे, त्यामुळे सिस्टम पुन्हा ई केवायसी करू देत नाही. आणि हा एरर मेसेज किंवा हा जो प्रॉब्लेम येणं हे एक साहजिक गोष्ट आहे. तुम्ही याचं काही टेन्शन घेऊ नका. तुमची ई केवायसी आहे ती आधीच पूर्ण झालेली आहे किंवा तुमची ई केवायसी चुकली देखील नाही. चौथा प्रश्न असा आहे की ई केवायसी दुरुस्त करण्यासाठी किती टाइम आहे? बघा, ई केवायसी दुरुस्तीसाठी अंतिम मुदत 31 मार्च पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. ज्यांना दुरुस्ती ई केवायसी करायची आहे त्यांना ही संधी सोडू नका. आता बघा, पाचवा प्रश्न असा आहे की केवायसी पूर्ण आहे पण पैसे आलेले नाहीत, तर काय करायचं? जर केवायसी पूर्ण आहे, अर्ज अप्रूव्ह आहे, तरीही पैसे आले नाहीत, तर तुम्ही आधार सीडिंग नक्की तपासा. आधार सीडिंग म्हणजेच तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी डीबीटी साठी लिंक असणे. जर आधार सीडिंग नसेल तर पैसे खात्यात जमा होत नाहीत. आता सहावा प्रश्न बघा, आधार सीडिंग कशी करायची, आधार सीडिंग कशी तपासायची, याचा एक पूर्ण व्हिडिओ मी काय केलेला आहे, बनवला आहे. तुम्ही माझ्या या युट्यूब चॅनल मध्ये जाऊन डायरेक्टली तो व्हिडिओ बघू शकता. तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना असणार आहे, तुम्ही फक्त काय करा, अधिकृत अपडेटवरच विश्वास ठेवा, दुसऱ्या कोणत्याही अपडेटवर विश्वास ठेवू नका. आणि जर तुम्ही आणखी पण ई केवायसी केली नसेल, तुम्ही काय करा, लवकरात लवकर 31 मार्च अगोदर दुरुस्ती ई केवायसी करून घ्या. कोणत्याही आपण विश्वास ठेवू नका. तुम्हाला एकदा स्पष्ट सांगतो की केवायसी पुन्हा सुरू झाली आहे, पण ती फक्त दुरुस्ती ई केवायसीच सुरू झाली आहे. म्हणजे ज्यांची केवायसी झालीच नव्हती त्यांची ई केवायसी सुरू झालेली नाहीये. आणि ज्यांचे पण ज्या पण लाडक्या बहिणींचे अंगणवाडी सेविकेकडे यादीमध्ये नाव आलं असेल, त्यांनी काय करायचं, त्यांचे आधार कार्ड आहे ते काय करायचे, अंगणवाडी सेविकेला नेऊन द्यायचे. तिथून तुमची ई केवायसी जी आहे ती पूर्ण होणार आहे. आणि जर तुम्ही आणखी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच कामाचे व्हिडिओ आणि खरी माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो.